सारडा सर्कल ते मुंबई नाका मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये आणि उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागातर्फे सारडा सर्कल ते मुंबई नाका तसेच मुंबई नाका ते कोर्टयार्ड हॉटेल या परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, शेड तसेच रस्त्यावर उभे करण्यात आलेली वाहने हटवण्यात आली आहे। या कारवाईवेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव, मुंबई नाका ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते। अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही मोहीम राबवण्यात आली असून पुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने द्वारका सर्कलचं अंडरपासचं काम सुरू होणार आहे, त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। त्याबाबत नागरिकांना सूचना दिलेली आहे, पेपरमध्ये बातमी दिलेली आहे आणि जे रस्ते वळवले आहेत, जिथे वाहतूक वळवलेली आहे ते सारडा सर्कल ते मुंबई नाका ते कोर्टयार्ड हॉटेल या रस्त्याच्या दोन्ही बाजूने जे गॅरेज धारक आहेत त्यांच्या ज्या दुरुस्तीला आलेले वाहनं आणि जुने वाहनं त्यांनी रस्त्यावर अतिक्रमित जागे ठेवलेले आहेत, त्यांना ते आम्ही आज काढून घेतले आहेत आणि ज्यांनी काढले नाही त्यांना काढून घेण्याची विनंती केली आहे। तरी पोलीस आयुक्तालयातर्फे अशी विनंती करण्यात येते सर्व नागरिकांना की त्यांनी आपल्या दुकानासमोर, आस्थापनासमोर किंवा आपल्या हॉटेलसमोर किंवा दवाखान्यासमोर जे व्हेकल्स लागतात, दररोज पार्किंग होतात किंवा कायमचे पार्किंग आहेत, असे व्हेकल त्यांनी काढून घ्यावे आणि रहदारीला अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही पोलीस दलातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते। महानगरपालिकेतर्फे सिंहस्थच्या अनुषंगाने सारडा सर्कल ते मुंबई नाका व मुंबई नाका ते कोर्टयार्ड हॉटेलपर्यंत ज्या अनधिकृत गॅरेजवाल्यांच्या गाड्या होत्या, रस्त्यावर अनधिकृत शेड होते, टपऱ्या होत्या, त्या माननीय आयुक्त श्रीमती मनीषा खत्री व माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या आदेशान्वये तसेच डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका PI श्री विश्वास पाटील व राजाराम जाधव तसेच 3 डिव्हिजनचे विभागीय अधिकारी यांच्यामार्फत आज मोहीम राबवण्यात आली व यापुढेही कंटिन्यू मोहीम राबवण्यात येणार आहे। तरी नागरिकांना एक विनंती आहे का ज्यांनी गॅरेजवाल्यांना, दुकानदारांना जे अतिक्रमण आपल्या दुकानासमोर किंवा गॅरेजसमोर असेल ते आपण तात्काळ काढून घ्यायचे आहे। यापुढे महापालिकेची नियमित कारवाई चालू राहणार आहे। हे झालं, पण जे छोटा हत्ती रिक्षा अशा याच्यात व्यवसाय करतात। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।